सीना नदीच्या पात्रात कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेला 17,000 क्युसेस आणि खासीपुरा प्रकल्प, चांदणी प्रकल्प, नागझरी नदी, भोगावती नदी आणि कुर्डवाडी येथील दुथडी भरून वाहत असल्यामुळे सीना नदीला सध्या पूरस्थिती निर्माण झाली आहे। यातच उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे येथील सीना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग वाढल्यामुळे काल रात्री 9 वाजण्याच्या सुमारास दगडी पूल पाण्याखाली गेला। उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे, शिवनी, पाकणी, तेलगाव, सीना, मोहोळ तालुक्यातील शिंगोली, तडगाव, पीर, टाकळी, शिरापूर तसेच दक्षिण सोलापूर तालुक्यातील अनेक गावांना महापुराचा तडाखा बसलेला आहे। तिरे नदी पात्रावरून या संपूर्ण परिस्थितीचा आढावा घेतलाय आमचे पत्रकार नारायण खंटे यांनी। सध्या आपण उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे या ठिकाणी आहोत। सध्या सोलापूर कोल्हापूर राष्ट्रीय महामार्गावर असलेले तिरे एक गाव असून या गावाच्या सीना नदीवरील ब्रिजवर आपण आहोत। सध्या मागील काही दिवसापासून सतत पडत असलेला मुसळधार पाऊस, त्याचबरोबर कोळेगाव धरणातून सोडण्यात आलेला अतिरिक्त 1,70,000हून अधिक पाण्याचा विसर्ग, चांदणी प्रकल्प, खासापुरी प्रकल्प, नागझरी नदी, त्याचबरोबर भोगावती नदी आणि कुर्डवाडीचा नदी हे दुथडी भरून वाहत असल्यामुळे सध्या सीना नदीला प्रचंड पूरस्थिती निर्माण झालेली आहे। आता आपण सध्या उत्तर सोलापूर तालुक्यातील तिरे येथील सीना नदी ब्रिजवर आहोत। नेमका आपण अधिक माहिती जाणून घेऊ। तिरेकर त्यांची काय समस्या आहे अधिक माहिती जाणून। दादा आपलं नाव सांगा। माझं नाव संपत येटेश्वर। इथं शेतीचं नुकसान भरपूर झालेलं आहे। लोकांच्या घरात एवढं पाणी शिरले की इथं लक्ष द्यायला लोक आजपर्यंत नाही ती। तरी माझी शासनाला विनंती आहे की लवकरात लवकर 50 हेक्टरी मदत जाहीर करावी। लोकांना अन्नधान्य जेवढं लवकरात लवकर पुरवता येईल तेवढं लवकरात लवकर पुरवावे ही शासनाला माझी नम्र विनंती आहे। त्यांचं भांड्यासहित, कपडे नेसण्यासहित, खाण्यासहित सगळं त्यांचं पाण्यात वाहून गेलेलं आहे। शासनाने यांच्याकडे लक्ष द्यावे। माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, एकनाथभाई शिंदे यांना सर्वांना माझी नम्र विनंती आहे की आपले जेवढे पदाधिकारी सोलापूर जिल्ह्याचे असतील सगळ्यांना तुम्ही आदेश देऊन लवकरात लवकर जेवढी मदत करता येईल तेवढी तुम्ही शासनामार्फत किंवा तुमच्या पक्षामार्फत सर्वांना तुम्ही मदत पोहोचवावी अशी नम्र विनंती करतो। गुरांना चारा नाही, गुरं उपाशी मारायला माणसं काय कसंही जगू शकतात, पण गुरं कसं जगायची, चारा आणा जायचं कसं, काय करायचं, त्यांचं गाडी म्हणा काय म्हणा सगळं वाहून गेलेलं आहे। तरी लोकांची एवढी अडचण आहे की त्यांच्यावर लक्ष द्यायला कोणी अधिकारी येत नाही, काय नाही। तरी माझी शासनाला व आपल्या सोलापूर जिल्हा अधिकाऱ्यांना विनंती आहे की इथे लवकरात लवकर तात्काळ मदत द्यावी अशी माझे सर्व अधिकारी असतील, मंत्री असतील, मंत्रिमंडळातील सर्व सदस्य असतील, सर्वांना माझी नम्र विनंती आहे जेवढ्या लवकरात लवकर तात्काळ मदत करता येईल तेवढे शासनाने लवकरात लवकर करावी। जे बी काय होईल त्या परीने तुम्ही पटापट सर्वांनी जेवढी मदत होईल तेवढी करावी अशी नम्र विनंती आहे। आपण आता बघू शकता मागील आठवड्यापासून ही दुसरी वेळ तुमचा दगडी पूल पाण्याखाली गेलेला आहे। तुमची नेमकं भावना काय आहे? मागील आठवड्यात शासनाला जे पाणी आलतं का त्यावर त्यांनी उपाययोजना करायला हवी होती, पण हे पाणी दुसरींदा तिसरींदा येत आहे। शेतकरी व इतर स्थानिक लोकांचं जीवन विस्कळीत होत चालले वारंवार। काही जनावरे मृत्युमुखी पडत आहेत आणि कोणाच्या घरात पाणी गेले त्यांना राहायला जागा वगैरे नाहीये, निवारा नाहीये। माझी प्रशासनाला हीच विनंती आहे की दुसरी तिसरी वेळ होत आली तरी तुम्ही काय करत आहात। माझी प्रशासनाला एक कळकळीची विनंती आहे की त्यांनी घर न वाचवू शकलेल्या परिवाराला घर द्यावे व त्यांना आर्थिक मदत व्हावी, असं काहीतरी करावे। आणि ज्यांचे जनावरे मेले त्यांना नुकसान भरपाई करून द्यावी। आणि ज्या शेतीचे पिके वाहून वगैरे गेले आहेत त्या शेतकऱ्यांना लवकरात लवकर पंचनामा करून त्यांना मदत करण्यात यावी। आणि जे काही नुकसान भरपाई आहे ते सरकारने, प्रशासनाने लवकरात लवकर करून द्यावे। आणि शेतकऱ्यावरचे जे कर्ज आहेत का ते पूर्ण माफ करून टाकावे शेतकऱ्यांना। हीच सर्व नागरिकांची व इथल्या तिरे गावातील सर्व परिवारांची व लोकसंख्याची विनंती आहे। आणि लवकरात लवकर प्रशासनाने यावर ताबडतोब लक्ष देऊन इकडे यावे आणि ही नम्र विनंती प्रशासनाला की लवकरात लवकर याच्यावर काहीतरी उपाय करायला पाहिजे। कारण दादा आता बघितलं तर जनावरांच्या चाराचा मोठा प्रश्न आहे। हा मोठा प्रश्न आहे। जनावरांचा चारा नाही, शेतात जाता येत नाही, गाडी जाता येत नाही, पाय कुठे एवढे चारा नाही, चारा आणायचा कुठून? माणसाला काय सरकार काही देईल, गहू देईल, तांदूळ देईल, काही देईल, मदत पुरवते, अन्नाची पाकिट येते, पण गुराला कोण देणार? हा मेन मुद्दा आहे ना। शासनाने त्वरित किंवा मकवान म्हणा कुठं गुरा उसा म्हणा कुठं चोरून आणून द्यावं ना। हा आता इथे काय, इथे एका ठिकाणी नदीला पूर नाही, दुसरीकडे नाही, तिकडून चारा आणून द्यावा।
गुरं काय जनावर काय अन्न पाकिट वाटते, लोक बसून खायचं, चेअरचं पाणी पिते, पण गुरांनी काय करावं त्याच्याकडे मग थोडं लक्ष द्यायला पाहिजे ना शासनाने. कारण दादा आता आपण बघू शकता शेतकऱ्यांच्या शेतीचं घरांचं मोठं नुकसान झालेलं आहे. जे गिरे असतील, चिंगोली असतील, पाटणी असतील. प्रशासनाने एकच करावं, शेतकऱ्यांना कर्जमुक्त केलं, हीच शेतकऱ्यांना सगळ्यात मोठा दिलासा भेटेल, एवढंच बोलतो. कारण आता आपण बघितलं शेतकरी राजा हवालदिल झालेला आहे. आणि जे शेतकरी मृत्युमुखी पडले म्हणजे नुकसान झालेलं आहे किंवा फाशी दिली, जीव दिली, अशा शेतकऱ्यांना त्या कुटुंबात जे शेतकरी मेले वगैरे, फाशी घेऊन मेले, आत्महत्या केली, त्या कुटुंबांना एक आर्थिक मदत म्हणून शासनाने त्या कुटुंबाला 5 लाख या 10 लाख मदत करावी. आणि हे शेतकऱ्याचं नुकसान पुन्हा होणार नाही, प्रशासन त्याची जबाबदारी घेईल, असं घ्यावी ही नम्र विनंती. कारण आपण बघू शकता सध्या आपण तिरे येथील सीना नदी ब्रिजवर आहोत. सीना नदी काठावरील तिरे असतील, शिवणी असतील, पाटणी असतील, तरटगाव असतील, शिंगोली असतील, हे गावे अक्षरशः पाण्याखाली गेलेले आहेत. नागरिकांच्या घरामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणात पाणी साठलेले आहेत. शेतीलाही ही मोठ्या प्रमाणात तलावाचे स्वरूप आल्याचे चित्र दिसत आहे. तात्काळ झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्यात यावे आणि प्रशासनाकडून भरघोस मदत देण्याची मागणी करण्यात येत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. सामाजिक संस्थातील यांच्या मार्फत अन्नदान केले जात आहे, परंतु लोकप्रतिनिधींचं परत महाराष्ट्र शासनाच्या अद्याप मदत मिळत नसल्याचे नागरिकातून संताप व्यक्त होत असल्याचे या ठिकाणी चित्र दिसत आहे. कॅमेरामॅन मल्लिकार्जुन कांबळेसह मी नारायण घंटे, लोकप्रधान न्यूज, उत्तर सोलापूर तिरे. चांगली गोष्ट आहे, चांगली.